पावसाळा चालू झाला की काही ना काहीतरी दुखणं आपलं पाठीमागे लागतं. तर आज ना मस्त अशी इम्युनिटी बुस्टिंग लाडूची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. शिवाय ना हे लाडू ना आपण भरपूर सारे ड्रायफ्रुट्स वापरून बनवलेत. शिवाय हे लाडू बनवायला अगदी सोपे जावे त्यासाठी अगदी सिक्रेट टिप्स सुद्धा तुमच्याशी शेअर केले. आणि या लाडूमध्ये आपण हळद सुद्धा वापरली बरं का. अगदी सोपी पद्धत तुमच्याशी शेअर केली. त्यासाठी या व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे लाडू ना मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी तर परफेक्ट आहेत. शिवाय आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी, शिवाय आपल्या स्किनसाठी सुद्धा अगदी परफेक्ट आहेत. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर एवढं सगळं साहित्य आपल्याला लाडू बनवण्यासाठी लागणारे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती आपल्याला एक टोप गरम करायला ठेवायचं आहे. याच्यामध्ये ना 1.25 कप इतका गूळ घालायचा आहे किसलेला, आणि 2 टेबलस्पून इतकं पाणी घालायचं आहे. आणि आपल्याला इथे गूळ ना व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं. लक्षात घ्या, इथे आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं नाहीये, फक्त गूळ ना अगदी व्यवस्थित विरघळला पाहिजे. हे बघू शकता, आता ह्याला उकळी सुद्धा आलेली आणि गूळ सुद्धा अगदी व्यवस्थित विरघळलेला आहे. आता या स्टेजला ना आपण इथे गॅस बंद करून घेऊयात आणि हा गूळ आपण उतरवून घेऊयात. आता लगोलग ना हा गूळ ना आपण एका टोपामध्ये गाळून घेऊयात, गुळाचं मिश्रण, जेणेकरून ना याच्यामध्ये काही खडे वगैरे असतील किंवा काही कचरा वगैरे असेल ना, तो अगदी निघून जाईल. हे बघू शकता, हे मिश्रण सुरुवातीला जरी अगदी इतकं पातळ दिसत असेल ना, तर नंतर मात्र हे मिश्रण मधासारखं मस्त असं घट्ट होतं. आता याच्यामध्ये 1 टीस्पून इतकी वेलची पूड घालायची आणि 1/2 टीस्पून इतकी आपल्याला सुंठ पावडर घालायची, आणि ह्या सगळ्याला व्यवस्थित असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. याचा फ्लेवर खूप छान उतरतो बरं का, त्यामुळे हे मिश्रण अगदी असंच बनवा. आता ह्याला ना आपण असंच थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात. तर गॅसवरती इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय. याच्यामध्ये ना 1/2 कप इतकं खिसलेलं सुकं खोबरं आपल्याला घालायचंय, आणि ह्याला सुद्धा ना आपल्याला अगदी व्यवस्थित असं इथे भाजून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा, जास्त लाल बुंद नाही करायचं, हलकंसं आपल्याला इथे भाजून घ्यायचं. मस्त असं कुरकुरीत झालं पाहिजे. 1 ते 1.5 मिनिटं मी ह्याला चांगलं व्यवस्थित भाजून घेतलंय, आणि आता ह्याला उतरवून एका परातीमध्ये आपण काढून घेऊयात. परत गॅसवरती तोच पॅन गरम करायला ठेवायचा, आणि याच्यामध्ये ना 1 टेबलस्पून इतकं ना तूप घालायचं, आणि याच्यामध्ये ना आपल्याला 4 कप इतके मी मखाने घेतलेले, तर इथे मी 2 कप इतकेच मखाने आता याच्यामध्ये घालून घेतलेत. म्हणजे तुमचा जर पॅन मोठा असेल तर एकदम सगळे एकत्र तुम्ही भाजू शकताय 4 कप इतके मखाने, पण मी सध्या इथे 2 कप इतकेच मखाने भाजून घेते. आता मखाने सुद्धा ना आपल्याला मस्त असे ना खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत. 2 ते 2.5 मिनिटं लागतात अगदी, इथपर्यंत आपल्याला हे मखाने भाजले गेले पाहिजेत. प्रत्येक दाणा ना ह्या मखाण्यांचा मस्त असा खुसखुशीत झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला ह्यांना भाजून घ्यायचं. आता ह्याला सुद्धा उतरवून ना आपण त्याच परातीवरती काढून घेऊयात. तर परत गॅसवरती तोच पॅन गरम करायला ठेवलाय. आता याच्यामध्ये परत मखाने भाजायचे, त्याच्यासाठी 1 टेबलस्पून इतकं तूप घालायचं, आणि परत 2 कप इतके मखाने आपल्याला अगदी तशीच व्यवस्थित अशी खुसखुशीत होईपर्यंत ही बॅच सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे, आणि आता त्याच परातीवरती आपण काढून घेऊयात. परत गॅसवरती तोच पॅन गरम करायला ठेवून दिलेला आहे. आता इथे साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून इतकं आपल्याला ना तूप घालायचं आहे. तूप अगदी व्यवस्थित गरम झालं की 1/3 कप इथे आपल्याला पंपकिन सीड्स घालायचे, परत 1/3 कप इथे आपल्याला बदाम घालायचे, एक 40 ते 42 असतील. शिवाय इथे 1/3 कप आपल्याला काजू घालायचे, 30 ते 32 आहेत. सोबतच 1/3 कप इथे आपल्याला भाजकी चणा डाळ घालायची. आता हे सगळे जिन्नस ना आपल्याला मस्त अशी खुटखुटीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता 1/3 कप म्हणजे किती, पाव कपला आपल्याला थोडंसं जास्त, आणि अर्धा कपला अगदी थोडंसं कमी. आता लक्षात घ्या, हे सगळे जिन्नस जर तुम्हाला अगदी एवढे सगळे ड्रायफ्रूट जर वापरायचे नसतील, तर तुम्ही इथे ना 1 कप इतके शेंगदाणे जरी घातलेत तरी पण चालतील. त्याला सुद्धा तुपामध्येच अगदी मस्त असं भाजून घ्यायचे. आता हे सगळे जिन्नस ना आपल्याला मस्त असे खुटखुटीत होईपर्यंत भाजायचे. चांगला याच्यातून खटखट असा आवाज आला पाहिजे. म्हणजे साधारणतः ना 3 मिनिटं, जास्तीत जास्त 3 ते 3.5 मिनिटं गॅस कमी करूनच अगदी मस्त असे ह्यांना आपल्याला इथे भाजून घ्यायचं. भाजताना याच्यामध्ये मस्त असा खूप खमंग सुवास येतो, तो अगदी इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. शिवाय ना काजू आणि बदामाचा कलर सुद्धा तुम्हाला चेंज झालेला दिसेल, समजून जा तुम्ही की अगदी हे जिन्नस व्यवस्थित अगदी असे भाजले गेलेले आहेत. आणि आता इथे बघू शकताय काजू आणि बदामाचा कलर सुद्धा चेंज झालेला. आता गॅस बंद करूयात आणि ह्याला सुद्धा मखाण्यांसोबतच एकत्र काढून घेऊयात. तर हे सगळे जिन्नस आपण इथे भाजून घेतले. तुम्हाला तुपाचं प्रमाण अगदी जास्त वाटत असेल ना, तर असं काही होणार नाही. आता गरम गरम असतानाच याला अगदी व्यवस्थित असे इथे मखाण्यांसोबत मिक्स करून घ्या, कारण तुपाचं जे काही प्रमाण असेल ना ते मखाण्यांमध्ये अगदी व्यवस्थित मॅच होऊन जाईल. तर आता इथे अगदी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे. परत गॅसवरती तोच पॅन आपल्याला इथे गरम करायला ठेवायचा आहे. आता इथे ना आपल्याला 6 ते 7 टेबलस्पून इतकं ना तूप घालून घ्यायचं आहे. तूप अगदी व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये 1 कप इतका आपला
गव्हाचं पीठ घालायचं, तर गव्हाचं पीठ व्यवस्थित असं चाळूनच घ्या आणि नंतरच याच्यामध्ये घालून घ्या. आता याला सुद्धा ना गॅस कमी करूनच ना चांगलं अगदी व्यवस्थित इथे भाजून घ्यायचंय. तर आता इथे तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित सांगितलंय मी तुम्हाला. सुरुवातीला जरी तुम्हाला तुपाचं प्रमाण अगदी कमी वाटत असेल ना, तर साधारण तुम्ही असं भाजत जाल ना, तर अगदी हे तूप अगदी ह्या गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होत जाईल. आणि आता तुम्ही बघू शकताय की आता इथे ना एक 3 ते 4 मिनिटं होत आलेली आहेत आणि हे व्यवस्थित अगदी गव्हाचं पीठ या तुपामध्ये चांगलं भाजत आलेलं आहे. आणि हे बघू शकता अगदी इथपर्यंतच आपल्याला व्यवस्थित असे इथे भाजून घ्यायचं. याच्यापेक्षा तुपाचं प्रमाण जास्त वापरू नका, अगदी इतकं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. आणि ह्याला ना अगदी व्यवस्थित इथं भाजत घेतलंय आपण. आणि आता लगोलग ना गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे आणि इथे पाव टीस्पून आपल्याला इथे हळद घालायची. लक्षात घ्या, गॅस बंद करूनच हळद याच्यामध्ये घाला. जर गॅस चालू असताना घातली ना तर हळद मात्र इथे करपून जाईल. त्याच्यासाठी गॅस बंद करायचा, हळद घालायची आणि गरम गरम असतानाच पटकन ह्याला इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हळदीचं प्रमाण सुद्धा अगदी इतकंच ठेवा, याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, नाहीतर लाडूंना ना खूप जास्त असा गडद कलर येईल पिवळा, त्याच्यासाठी. आता हळद घातली गेलं, व्यवस्थित मिक्स करायचं, गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला एक वाटण करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण जे मखाने आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले ते सगळे अगदी मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला काढून घ्यायचे. तर सगळे मी अगदी याची पावडर तयार करून घेतलेली एका भांड्यामध्ये. गॅसवरती इथे एक मी कढई गरम करून घेतली. कढई गरम असतानाच ना याच्यामध्ये ना आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं ना ते सगळं अगदी याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता माझा पॅन आकाराने लहान आहे म्हणून मी आता हे कढईमध्ये करते. तर गॅस मी इथे बंद करून घेतलाय बघा. कढई गरम करायची, गॅस बंद करायचा आणि मग हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे इथे भाजून घ्यायचे. आता लगोलग याच्यामध्ये जे आपण पावडर तयार करून घेतलेली आहे ना सगळ्या ड्रायफ्रुट्सची, ती सुद्धा याच्यामध्ये आपल्याला इथे घालून घ्यायचे. गॅस बंदच आहे बरं का, गॅस मी चालू नाही केलेला. ह्याला इथे व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेऊयात. तर सुरुवातीला हे मिश्रण अगदी पटकन अगदी मिश्रण मिक्स नाही होणार. हे बघा गॅस बंद येते. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना फक्त गरम गरम असताना गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. हलकंसं हे मिश्रण तुम्हाला मिक्स झालेलं वाटलं ना की लगेच याला ना आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात. ते मिश्रण आता इथे गरम असतानाच ना आपल्याला ह्याच्यातल्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायचे. तर गव्हाचं पीठ गरम आहे त्याच्यासाठी हाताला चटके बसतात, म्हणून मी इथे स्पॅच्युलाच्या साह्याने ना याच्यातल्या गुठळ्या अगदी मोडून घेते. नाहीतर ना मग तुम्ही तांब्या किंवा एखाद्या पेलाच्या साह्याने ना याच्यातल्या ना गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडून घेऊ शकता. गव्हाच्या पिठामध्ये जे गुठळ्या होतात ना ते अगदी सहज त्याच्यामुळे मोडल्या जातील. तर ह्याला ना अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामुळे ना हे मिश्रण अगदी आपल्याला लाडू बांधण्यासाठी अगदी सोपे जातात त्याच्यासाठी. तर आता हे थोडंसं हलकं हाताला बरे पडते म्हणून इथे मिक्स करून घेतलं. तर लगोलग ना याच्यामध्ये जे आपण गुळाचं मिश्रण तयार करून घेतलेलं ते घालून घेऊयात. आणि आता हे बघू शकताय किती मस्त असं मधासारखं तयार झालेलं आहे. आता परत ह्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. आता हे लाडू बनण्यासाठी ना मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. अगदी हे मिश्रण तुम्ही इतक्या प्रमाणात वापरलं ना तर अगदी लाडू बांधणे अगदी सोपे जातात खरं बरं का. आता ह्याला व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे मिश्रण ना थोडंसं हलकं गरम असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये गुळाचं मिश्रण घालून मग लाडू बांधायला घ्यायचे. मिश्रण पूर्ण थंड करू नका, नाहीतर हे मिश्रण सुरुवातीचे लाडू अगदी फटाफट बांधता येतील पण नंतर ना मग लाडू मात्र वळता येत नाहीत. त्याच्यासाठी वाटल्यास तुम्ही एखाद्या कोणाची मदत घेऊन मग हे लाडू बनवू शकताय, नाहीतर थोडंसं हाताला चटके बसतात तोपर्यंत हे लाडू अगदी पटापट अगदी वळून घ्या. सुरुवातीच्या 1-2 लाडूला तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यामध्ये तूप जास्त आहे, तर तुपामुळे हे लाडू अगदी परफेक्ट बनले जात नाहीयेत. पण नंतरचे लाडू अगदी परफेक्ट बनले जातात. अजिबात हे लाडू बसके होत नाहीत बरं का. आता याच्यावरती ना तुम्हाला काजू बदाम किंवा तुम्हाला पंपकिन सीड्स लावून घ्यायचे असतील तर तुम्ही ते ह्याच्यावरती लावून घेऊ शकता. तर मी आता सध्या इथे पंपकिन सीड्सच लावलेले आहेत. 1-2 तुम्ही जसे तुम्हाला आवडतात त्यानुसार तुम्ही इथे लावून घेऊ शकता. आणि दाबून हलक्या हाताने मस्त अशी गोल गरगरीत आपण सगळे लाडू अगदी बनवून घेऊयात. तर आता हे लाडू माझा हा पहिला असा झालेला, पण सगळे लाडू अगदी मस्त तयार होतात बरं का. हे बघू शकता अगदी सगळे लाडू मस्त असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत. आणि मस्त हे लाडू ना छान असे खुसखुशीत सुद्धा तयार होतात. त्याच्यातलं एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर हे बघा मस्त असे खुसखुशीत लाडू तयार होतात. सांगितलेल्या सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने हे लाडू बनवून बघा. आणि मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूयात अशा सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.